नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 27. नर्मदेचे उगमस्थान श्री क्षेत्र अमरकंटक. मीरामाईंचे दर्शन घेतल्यानंतर मी सोबतच्या सर्वांना सांगितले की त्यांनी कृपया पुढे निघून जावे, कारण मला एकट्याने चालायचे आहे. माझ्या विनंतीला मान देत सर्वजण पुढे निघून गेले आणि मी थोडा वेळ नर्मदा मातेचे ते बालरूप निहाळत बसलो. माझा अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण इतकी लहान नर्मदा माता मी कधीच पाहिली नव्हती. काही ठिकाणी तर तिचे पात्र केवळ 1 ते 1.5 फूट रुंदीचे होते. काठावरून जाताना तोल गेला तरी मनुष्य पलीकडे जाईल इतके सहज सोपे. आपण बघतो या चित्रामध्ये ही बालरूपातली नर्मदा मैया आहे. होय, हा छोटासा झरा म्हणजे नर्मदा नदीच आहे. इथे घनदाट अरण्य होते आणि झाडी खूप उंच व सदाहरी वाटत होती. इथे मला रस्त्याच्या कडेला टाकळा या झुडपाची खूप सारी झाडे दिसली आणि भरपूर बिया देखील मिळाल्या. नर्मदा नदीला समांतर असा एक रस्ता अमरकंटकपर्यंत गेलेला आहे. तो रस्ता धरून मी अमरकंटकची दिशा पकडली. मध्ये स्वामी विवेकानंदांचे एक केंद्र लागले. श्री रामकृष्ण कुटीर असे त्याचे नाव होते. इथे आत रामकृष्णांचे मंदिर आहे. स्वामी विवेकानंदांची एक मूर्ती आहे. काही खोल्या देखील आहेत. या संस्थेचा रामकृष्ण मठाशी तसा काही संबंध नाही. असो, मी बाहेरून आवाज दिला, परंतु आतील साधूने केंद्र बंद असल्याचे खुणीनेच सांगितले. मग मी पुढे चालण्यास सुरुवात केली. इथून अमरकंटक साधारण 1 किलोमीटर उरते. अमरकंटककडे जाणारे परिक्रमावासी आणि स्थानिक रहिवासी आपल्याला दिसत आहेत. अतिशय लघुरूपात वाहणारी नर्मदा बांध घातल्यामुळे इथे काही काळ 100-200 फूट रुंद होते. अचानक रुंदावलेलं नर्मदेचं पात्र आपण बघतोय. कपिलधारा ते अमरकंटक हे 6 किलोमीटरचे अंतर चालण्यासाठी अतिशय रम्य आणि सुंदर आहे. घनदाट झाडांच्या सावलीतून चालताना उजव्या हाताला वाहणाऱ्या नर्मदा मातेचा अवखळ खळखळाट सतत कानावर पडत राहतो. घरात असलेली एखादी खोडकर कन्या सतत खदा 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 हसत असते, तसाच काहीसा तो आवाज वाटतो. इकडे अमरकंटकमध्ये मात्र रस्त्यावरती सर्व शुकशुकाट दिसू लागला. चौकशी अंती असे लक्षात आले की अमरकंटक प्रशासनाने अमरकंटकपुरता लॉकडाऊन जाहीर केला आहे. मी माझी चालण्याची गती वाढवली. मला मध्येच कोणीतरी पोलिसांनी वगैरे उचलावे आणि घरी पाठवून द्यावे असे काही होऊ देण्याची अजिबात इच्छा नव्हती. अमरकंटक गावामध्ये अनेक छोटे मोठे आश्रम आहेत. दक्षिण भारतीय पद्धतीने बनवलेला कल्याण सेवाश्रम, मृत्युंजय आश्रम, बर्फानी बाबा यांचा आश्रम, राम मंदिर, फलारी बाबांचा आश्रम, गुरुद्वारा, गीता स्वाध्याय आश्रम असे अनेक प्रसिद्ध आश्रम आहेत. अमरकंटक हे अतिशय प्राचीन शहर आहे, हे तेथील मंदिरे पाहताना आपल्याला जाणवते. या शहरामध्ये एक जबरदस्त ऊर्जा तुम्हाला पदोपदी जाणवते. ही खरोखरीच पुण्यभूमी आहे, हे कोणालाही चटकन लक्षात येते. नर्मदा पुराणामध्ये देखील अमरकंटक या क्षेत्राचे खूप वर्णन केलेले आहे. असो, पोलीस सर्वत्र रविवारचा बाजार हटवत आणि लोकांना मास्क घालण्याची सक्ती करत हाकलून लावत होते. त्यांच्या नजरा चुकत चुकत मी कसाबसा मृत्युंजय आश्रम गाठला. आश्रमाचे प्रवेशद्वार भव्य होते. तिथे एक यात्रेकरूने द्वारपालाच्या शिल्पाशेजारी उभे करून माझा फोटो काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. अमरकंटक इथल्या मृत्युंजय आश्रमाच्या महाद्वारातील प्रस्तुत लेखकाचं छायाचित्र आपण बघतोय. आतमध्ये गेल्या गेल्या डाव्या हाताला व्यवस्थापकांचा कक्ष होता आणि उजव्या हाताला मोठ्या लांबळक्या खोल्या बांधून परिक्रमावासींची उतरण्याची सोय केली होती. उत्तम सोय केली होती. परिसर अतिशय औरस चौरस होता आणि सुंदर असा बगीचा देखील तिथे निर्माण केलेला होता. मृत्युंजय आश्रमाची पाटी आणि त्याचं भव्य प्रवेशद्वार हे असं दिसतं. जयपूरच्या लाल दगडामध्ये केलेलं हे प्रवेशद्वार आहे. आपण बघतोय मृत्युंजय आश्रमातला एक सुंदर बगीचा. मी वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये गेलो. आतमध्ये भरपूर फोमच्या गाद्या ठेवल्या होत्या. थंडीमुळे आणि डोंगर चढून आल्यामुळे पाय दुखत होते. मला आनंद झाला की चला, आता आपल्याला पाठ टेकायला हक्काची जागा मिळाली. परंतु तो फार काळ टिकला नाही, कारण भोजन प्रसाद घेण्यासाठी आम्हाला सर्वांना खालून आवाज दिला गेला. मृत्युंजय आश्रमाचं आवार परिसर आपण बघतोय. निळ्या रंगाचा पत्रा लावला आहे, तिथे भोजनाची व्यवस्था आहे. आश्रमाचा परिसर खूप मोठा होता.
साधारण त्याच्या मध्यभागी एक मोठे सभागृह होते. सभागृह उजव्या हाताला होते, जिथे भोजन व्यवस्था केली होती. तत्पूर्वी हात धुण्याची आणि पिण्याच्या पाण्याची खूप मोठी व्यवस्था तिथे केलेली होती. भोजन अतिशय अप्रतिम होते. तरुण मुले वाढत होती. रोटी राम म्हणजे चपाती, सब्जी राम म्हणजे भाजी, दाल राम म्हणजे आमटी, लंका म्हणजे मिरची, रामरस म्हणजे मीठ, महाप्रसाद म्हणजे भात इत्यादी सर्व शब्द आता मला माहिती झाले होते. आज अजून एक नवीन शब्द कळला, महापुरण. अर्थात त्यानंतर पुन्हा काही वाढले जाणार नाही आणि भोजन पूर्ण झाले असे मानले जाईल याची सूचना. मेरा भोजन हो गया असे न म्हणता हम महापुरण हो गए असं म्हणायचं. इथे भोजन प्रसाद घ्यायला भरपूर लोक उपस्थित होते. एक अतिशय तेजस्वी, गोरेपान आणि धिप्पाड संन्यासी माझ्यासमोर भोजन प्रसाद घेण्यासाठी बसले होते. ते त्या आश्रमाचे प्रमुख होते. भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर मी सवयीप्रमाणे ताटामध्ये हात धुवून ते पाणी ताट स्वच्छ करून पिऊन घेतले. त्याच्यामुळे फायदा असा व्हायचा की ताट देखील स्वच्छ व्हायचे, पाणी कमी लागायचे आणि अन्न वाया जायचे नाही. बाहेर काही म्हातारे परिक्रमावासी उन्हामध्ये बसले होते, परंतु थंडी एवढी भयानक होती की ऊन देखील पुरेसे वाटत नव्हते. त्यामुळे आश्रमाच्या मुख्य दरवाजापाशी केलेल्या एका मोठ्या ओंडक्याच्या शेकोटीजवळ जाऊन मी शेकत बसलो. आयुष्यात प्रथमच मी भर दुपारी इतकी थंडी अनुभवत होतो. इतक्यात तो तेजस्वी साधू आला. ते तेजस्वी साधू आले आणि मला म्हणाले, बाबाजी, आप आगे निकल जाना क्योंकि अमरकंटक में लॉकडाउन लग चुका है. पुलिस कभी भी आ सकती है और सबको अपने अपने घर भेज सकती है. जितना जल्दी हो सके आप जंगल के रास्ते लग जाना, जहाँ पे कोई आपको सताने के लिए नहीं आ सकता. त्यांचे हे शब्द ऐकले मात्र माझी झोपच उडाली आणि धावतच वरती जाऊन मी सर्व सामान उचलले, दंड उचलला आणि नर्मदे हर करून मृत्युंजय आश्रमाची रजा घेतली. इथून थोडेसे चालल्यावरच नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे मंदिर अमरकंटकच्या मधोमध आहे. संपूर्ण अमरकंटक शहरामध्ये हजारो मंदिरे असून त्यांचे कळस, मनोरे अतिशय मनोहर दिसतात. मी त्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता मला बाहेरच पोलिसांनी अडवले आणि या मंदिरामध्ये सध्या कोणालाही प्रवेश नसल्याचे ते सांगितले. मला थोडेसे वाईट वाटले, कारण नर्मदा मातेचं जे उगमस्थान आहे त्याचेच दर्शन जर होणार नसेल तर परिक्रमेचा उपयोग तरी काय असे मला वाटू लागले. परंतु देशकाल परिस्थितीपुढे निरुपाय होता, त्यामुळे मी पुढे चालायला लागलो. तसेच याच मंदिराला समोरच्या तटावरून देखील जाता येते असे मला एका दुकानदाराने सांगितले. ती आशा मनामध्ये ठेवून जागी ठेवून मी पुढे निघालो. इथे मोठी बाजारपेठ आहे, परंतु पोलिसांनी येऊन सर्व दुकानं बंद करत होते. त्यामुळं मी अतिशय गतीने पुढे निघालो. इतक्यात मला कोणीतरी सांगितले की इथे नर्मदा ओलांडायची नसते, तर इथून 2 किलोमीटर पुढे जंगलामध्ये माईकी बगिया नावाचे स्थान आहे, तिथे जाऊन मगच वळसा मारावा लागतो. मी ताबडतोब पाय उचलला आणि माईकी बगियाच्या दिशेने चालू लागलो. अमरकंटक आणि माईकी बगिया याच्यामध्ये असं घनदाट अरण्य आहे. मध्ये एक छोटेसे तलावाजा पाणी साठले होते. तिथे मला कालचा रात्री भांडण करून गेलेला साधू दिसला. मी त्याला जोरात ओरडून आवाज दिला, बाबाजी कैसे हो. माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल कुठलाही राग, द्वेष, कुठलीही भावना नव्हती. परंतु मला पाहताच त्या तलावाच्या काठावर बसलेल्या साधूने आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये मुंडके घालून घेतले आणि माझ्याकडे पाठ फिरवली. त्याची ही देहबोली पाहता त्याला माझ्याशी बोलण्यात काही रस नाही हे माझ्या लक्षात आले आणि मी पुढे जंगलातील मार्ग पकडला. काल मला मारून टाकण्याची धमकी देणारा माणूस आज अशा पद्धतीने भयभीत होऊन बसलेला पाहिला आणि मौज वाटली. माझ्यासोबत अजूनही काही परिक्रमावासी तिकडे निघाले होते. त्यातला एक तेजस्वी तरुण मुलगा होता, ज्याने पायामध्ये पादत्राणे न घालता परिक्रमा सुरू ठेवली होती. त्याच्याशी थोडेफार बोलत मी चालत राहिलो. या संपूर्ण परिसरामध्ये एका ठरलेल्या मार्गाने चालायला लागते, कारण इथे नर्मदा मैया भूमिगत रूपामध्ये आहे आणि ओलांडली जाऊ नये याकरता मार्ग आखून ठेवलेला आहे. हळूहळू आजूबाजूचे अरण्य घनदाट होत गेले. एका मोठ्या झाडाखाली एक आदिवासी मनुष्य बसला होता. त्याने सांगितले, इथे तुमच्या जवळच्या सगळ्या उत्पत्त्या पेटवून टाका. त्याप्रमाणे केले. आज परिक्रमा सुरू करून केवळ 14 दिवस झाले होते आणि साक्षात नर्मदा मातेचे उगमस्थान माझ्यासमोर दिसू लागले होते. या नुसत्या कल्पनेने डोळ्यातून गळागळा आनंदाश्रू वाहू लागले. उजव्या हाताला एक छोटेसे हनुमान कुंड होते. त्याला वंदन करून धावतच थोडेसे वर चढावर असलेल्या नर्मदा मातेच्या मूळ उगमस्थानापाशी गेलो. नर्मदा पुराणामध्ये असा उल्लेख आहे की इथे एका बांबूच्या झाडाच्या मुळापासून नर्मदा मातेचा उगम झाला आहे. आता ते झाड शिल्लक नाही, परंतु उगमस्थान शिल्लक आहे. एका छोट्याशा कुंडामध्ये करंगळीभर धारेतून नर्मदा मातेचा उगम होतो. परंतु हे स्थान थोडेसे मागच्या बाजूला आणि लपलेले राहते. शक्यतो तिथले पुजारी लोक या स्थानाचे दर्शन कोणाला घेऊ देत नाहीत. इथं कारण आहेत की लोक त्या कुंडामध्ये फुलं बिलं घाण टाकतात. केवळ अमरकंटक क्षेत्रातच नर्मदा मातेचे उगमस्थान आहे असे सांगितले जाणारी 5-7 कुंडे आहेत आणि ते स्वाभाविक आहे, कारण बरेचदा नदीचा उगम एका झारेचा नसतो, तर अनेक उमाळे त्या भागामध्ये असतात. परंतु तरी देखील पौराणिक मान्यता पाहता
यातील सर्वात महत्त्वाचे आणि सगळ्यात पहिले कुंड हे खालील छायाचित्रामध्ये आपल्याला दिसतंय. हाच आहे नर्मदा मातेचा गुप्त उगम, पुराणा आमकुंड. इथून तेच नर्मदा जल एका छोट्याशा भूमिगत नळीद्वारे आधीच 3-4 फूट आकाराच्या मध्यम कुंडामध्ये आणले जाते. तिथून पुढे पुन्हा खालच्या एक 5 फूट बाय 5 फूट मापाच्या 3.5-4 फूट खोल हौदवजा कुंडामध्ये आणलेले दिसते. परिक्रमावासींना फक्त या कुंडाचे दर्शन घडवले जाते. मला सुदैवाने मोहन साधूने आधीच या सर्वाची माहिती दिली असल्यामुळे पुजाऱ्याला विनंती करून मी सर्व कुंडांचे छान दर्शन घेतले. हे मध्यम आकाराचं कुंड आहे आणि आता हे जे दिसतंय हे मोठ्या आकाराचं कुंड आहे. इथे देखील साधारण अंगठ्या एवढी जाड धार आपल्याला दिसते आणि बाहेर पडताना मात्र चांगली 6 इंची धारा बाहेर पडते. या कुंडामध्ये एक शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि लोक या कुंडामध्ये दक्षिणा टाकत राहतात. इथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की नर्मदा मातेचा उगम झाल्यानंतर ती भारतातील सर्व नद्यांप्रमाणे पूर्व दिशेलाच प्रवाहित होत आहे. परंतु या नर्मदा कुंडातून खाली ते जल हनुमान कुंडामध्ये नेले गेले आहे आणि हनुमान कुंडामध्ये मात्र ती लुप्त होते. माझे असे स्पष्ट मत आहे की या हनुमान कुंडातून भगवान महादेवांनी नर्मदा मातेला किंवा नर्मदा मातेचे जल पश्चिम दिशेला नेले आणि अमरकंटक क्षेत्रातील नर्मदा कुंडामध्ये प्रवाहित केले. माईकी बगिया येथील अन्य कुंडापेक्षा हनुमान कुंडाची पातळी खाली आहे. हेच ते हनुमान कुंड जिथून पूर्वेकडे वाहणारी नर्मदा भूमिगतून पश्चिम वाहिनी होते. या दोन्ही स्थानांचा नकाशा आपल्या अवलोकनासाठी सोबत जोडत आहे म्हणजे आपल्याला नक्की काय प्रकार आहे ते लगेच लक्षात येईल. डावीकडे असणारा चौकोन म्हणजे नर्मदा कुंड असून उजवीकडचा चौकोन म्हणजे माईकी बगिया आहे आणि केशरी रंगाच्या बाणांनी जो रस्ता दाखवला आहे तो परिक्रमेचा मार्ग आहे आणि निळ्या रंगाचा बाण म्हणजे नर्मदेचा भूमिगत प्रवाह आहे. माईकी बगिया इथे अदृश्य झालेली नर्मदा थेट अमरकंटकमध्येच प्रकट होते. महादेवांनी आपल्या अभियांत्रिकी सामर्थ्यानं प्रयत्नपूर्वक पूर्व वाहिनी नर्मदा मातेला पश्चिम वाहिनी केले आणि पश्चिम भारताचा उद्धार केला असे म्हणायला पुरेसा वाव आहे. अन्यथा गुजरात, मध्य प्रदेश या भागामध्ये अशी कुठलीही मोठी नदी मुळीच नाही. वाटेत येणारे विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, सह्याद्री आणि तिचा उगमस्थान असलेला मेकल पर्वत या पश्चिम वाहिनी नर्मदा मातेला वाहण्यासाठी सोपं जावं म्हणून जागोजागी हे पर्वत फोडल्यासारखे वाटतात. ही देखील कामगिरी महादेवांचीच असावी असा माझा कयास आहे. पुढे खसदऱ्या या नर्मदा मातेने खोल केल्या हे जरी मान्य केले तरी पहिला प्रवाह वाहण्यासाठी ज्या कोणी जे काही कष्ट घेतलेत ते निःसंशयपणे महादेवांचेच आहेत. म्हणून तर महादेवांची कन्या हे नाव नर्मदा मातेला पुरेपूर शोभते. आज कच्छ, संपूर्ण गुजरात, बहुतांश मध्य प्रदेश, इंदोर, भोपाळ, उज्जैनसारखी मोठी शहर, महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार ते अगदी राजस्थानातील जयपूरपर्यंत नर्मदेचं पाणी गेलेलं आहे. महादेवाची दूरदृष्टी इथं आपल्याला दिसून येते. असो, तर अशा या नर्मदा मातेच्या मूळ उगमस्थानी गेल्यावर तिथल्या पुजाऱ्यांना नमस्कार केला. त्यांनी नर्मदा मातेची बाटली मागितली. बाटली त्यांना दिल्यावर त्यातील अर्धे जल त्यांनी नर्मदा मातेच्या उगमकुंडामध्ये प्रवाहित केले आणि उगमकुंडातील जल काढून बाटली संपूर्ण भरून दिली. तिथे त्यांनी मंत्रोच्चारण करीत थोडीशी पूजा करवली. मी देखील स्वखुशीने काही दक्षिणा त्यांच्या हातावर टेकवली. बहुतेक 101 रुपये दिले असावेत असं मला आठवते. त्यानंतर मी जेव्हा बांबूच्या बेटात उगम पावलेल्या नर्मदा मातेबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी मागे असलेल्या कुंडाचे दर्शन घ्यायला सांगितले. इथे नर्मदेचे पाणी अतिशय नितळ, निर्मळ, स्वच्छ, सुंदर आणि अद्भुत होते. या संपूर्ण परिसरामध्ये एक अद्भुत ऊर्जा भरून उरली होती. करोडो लोकांची तहान भागवणारी, करोडो लोकांची जीवनदायिनी, लाखो साधकांची आधारभूत नर्मदा माता इथे उगम पावत होती. हे स्थान काही साधारण नव्हे. या स्थानाचे महात्म्य केवळ अद्भुत आहे. नंतर पुजारी पुन्हा माझ्याकडे आला आणि इथे कन्याभोजन करण्यासाठी त्यांनी मला सुचवले. परंतु लॉकडाऊन सुरू असल्यामुळे तुम्ही पुढे निघून जा. मी तुमच्या नावे कन्याभोजन करतो असे त्यांनी मला सांगितल्यामुळे तिथेच केलेल्या एका छोट्याशा ऑफिसच्या टपरीमध्ये जाऊन मी दक्षिणेची पावती फाडली आणि पुढे मार्गस्थ झालो. हीच ती ऑफिसची टपरी आपण बघतोय. खरे तर इथे मुक्कामच करायला हवा. तशी सोय देखील इथे आहे, परंतु अमरकंटक पोलिसांनी सगळा खेळ बिघडवून टाकला होता. त्यामुळे पंडितांनी देखील आम्हाला लवकरात लवकर अमरकंटक सोडून पुढे जाण्याची विनंती केली. नर्मदा परिक्रमेसाठी निघाले परिक्रमावासी हातचे न राखता दानधर्म करतात हे माहिती असल्यामुळे क्षेत्रपंडे त्याचा व्यवस्थित लाभ उठवतात हे माझ्या लक्षात आले. इथे पुणे मुंबई विभागातून आलेले काही परिक्रमावासी भेटले. हे सर्वजण गाडीने आले होते. दरम्यान एका पंडिताने माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला. तो शिक्का आपल्याला दिसतो इथे.
वरच्या बाजूला एक जुना आश्रम आहे. या आश्रमाचे नाव तुरिया आश्रम असं आहे. परंतु हा देखील पूर्णपणे बंद होता आणि इथून देखील पुढे जाण्यासाठी मला सांगण्यात आले. या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. इथे कायम उत्सवाचे वातावरण असते. हा भाग उंच सखल असल्यामुळे मोठ्या मोठ्या पायऱ्या इथे गेलेल्या आहेत. त्यावर बसलेले लोक तुम्हाला दिसतात. आतासुद्धा लॉकडाऊन असून देखील बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. या क्षेत्राची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता इंटरनेटवरून डाउनलोड करून मी टाकतोय. आपण तो बघतोय. माहिती बघूया परिसर. नर्मदा मैया माहिती बघूया. या नर्मदा मातेच्या उगमस्थानावरील बालरूपातील सुंदर मूर्ती नर्मदा मातेची. संपूर्ण भारतभरातील भाविक इथे नर्मदा मातेच्या दर्शनासाठी येत असतात. इथून पुढे निघून जाण्याचा निर्णय घेऊन मी जंगलातला मार्ग पुन्हा एकदा पकडला. इथले जंगल फारच घनदाट असून अतिशय उंच उंच झाडे आहेत. या बाजूने मात्र माहिती बघूयाकडे माईकची बगियाकडे येणारा रस्ता मला लागला. पर्यटकांचे विचित्र चाळे पाहत चालत राहिलो. सध्या मोबाईलमुळे आणि सोशल मीडियामुळे रील्स वगैरे बनवण्यासाठी आणि सेल्फी काढण्याचे प्रमाण फार वाढले आहे. त्याचा इतरांना उपद्रव होतो आहे याचे देखील भान लोकांना राहिलेले नाही. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार भारतामध्ये जगातील सगळ्यात जास्त रील्स पाहणारे लोक आहेत. इथे दर मिनिटाला 66 लाख नवे रील्स अपलोड केले जातात. अशी बातमी आजतकवर नुकतीच लागली होती. असो, मी सोबत मोबाईल नावाचे चिटू आणले नाही याचा मला आनंद वाटला. इथून पुढे सोनमुडा या गावामध्ये शोण नदीचे उगमस्थान मला बघायचे होते. या शोण नदीबद्दल आणि सोनभद्र राजाबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हा खरे तर या देशाचा राजा होता आणि त्याला नर्मदेशी विवाह करायचा होता. परंतु महादेवांमुळे या दोघांचा विवाह होऊ शकला नाही आणि त्यामुळे त्याने दरीमध्ये उडी मारली अशी कथा नर्मदा पुराणामध्ये येते. इथे आपण एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. जगातील प्रत्येक भागामध्ये इतिहासाची नोंद करून ठेवण्याची पद्धत वेगळी आहे. ब्रिटिश किंवा पाश्चात्य इतिहासकार ही नोंद लेखी स्वरूपात करून ठेवतात. भारतीय परंपरामध्ये इतिहासाची नोंद ही कथा, पुराणे अथवा शिल्पकृती, मंदिरे याच्यामधून करून ठेवण्याची प्रथा आहे. भारतीय लिखाण हे प्रतिकात्मक असते. त्याचा अर्थ कळायला फार तीव्र बुद्धिमत्ता लागते. आता हेच उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. सोन नदी आणि नर्मदा नदी यांचे मिलन होऊन एक मोठी नदी पूर्ववाहिनी होण्याची शक्यता होती. परंतु अशी भेट होण्यापूर्वीच महादेवांनी नर्मदा मातेचा प्रवाह पश्चिमेकडे वळवल्यामुळे त्यांचा विरह झाला आणि दोन वेगळ्या नद्या निर्माण झाल्या. शोण नदी उगमानंतर लगेच खोल दरीमध्ये धबधब्याच्या स्वरूपात पडते. हे दृश्य फार सुंदर असून ते नीट दिसावे म्हणून तिथे एका सेल्फी पॉईंटची निर्मिती मध्य प्रदेश सरकारने केलेली आहे. भौगोलिक हेच भौगोलिक वास्तव कथेच्या स्वरूपात गुंफलेले आपल्याला आढळते. याच परिसरामध्ये पार्वतीचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे. सोनाक्षी अथवा शोणाक्षी माता असे तिचे नाव असून सतीरूपामध्ये तिचे उजवे नितंब येथे पडले अशी आख्यायिका आहे. हा संपूर्ण परिसर अतिशय ऊर्जायुक्त जाणवतो. आपण बघतोय हे शोण नदीच्या उगमस्थानी असलेलं षटकोनी कुंड. सतीचे उजवे नितंब पडले त्याचं देखील इथं मंदिर आहे. भद्रसेन राजा ची मूर्ती आणि खाली शोण नदीचं उगमस्थान. माईकी बगियाकडून पक्क्या रस्त्याने घनदाट अरण्यातून चालताना आपण नर्मदेला डोक्याच्या बाजूने परिक्रमा करतो आणि तो रस्ता हळूहळू वळत आपल्याला सोनमुडा या गावामध्ये घेऊन येतो. इथे बाहेर थोडाफार बाजार भरलेला होता. खाण्यापिण्याची वगैरे छोटी मोठी दुकानं इथं आहेत. इथून डावीकडे खालच्या बाजूला भरपूर पायऱ्या उतरून गेल्यावर आपल्याला सोनाक्षी मातेचे मंदिर आणि सोन नदीचं उगमस्थान दिसतं. इथंच एक भव्य मारुतीचं मंदिर असून तिथे एक तेजस्वी जटाधारी साधू बसलेले दिसतात. इथून अजून खाली गेल्यावर आपल्या उजव्या हाताला शोण नदी छोट्या झऱ्याच्या स्वरूपात वाहताना दिसते आणि बघता बघता ती समोरच्या अथांग जंगलामध्ये खोल दरीमध्ये झेप घेते. अथांग दरीमध्ये झेपावणारी शोण नदी.
इथून सारेच दृश्य अतिशय वेंगम आहे. आपली जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत घनदाट झाडी आपल्याला दिसते. ही झाडी इतकी घनदाट आहे की इथले वन्य श्वापदांना सुद्धा फिरताना त्रास होत असेल. सेल्फी पॉईंट आपल्याला दिसतोय पुढं घेतलेला. इथून खाली नदी झेपावते ती नीट पाहता यावी म्हणून मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने इथे एक सेल्फी पॉईंट गॅलरीची निर्मिती केलेली आहे. आजकाल प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल असल्यामुळे इथे सतत गर्दी असते. जो तो इथे जाऊन सेल्फी काढण्यामध्ये रममाण झालेला आपल्याला दिसतो. इथे मोठ्या प्रमाणामध्ये माकडे आणि वानरे दिसून येतात. पर्यटकांची या माकडसाळांची स्पर्धा जणू चालू असते. इथे मोठ्या प्रमाणात झाडे असल्यामुळे आर्द्रता देखील भरपूर असते आणि त्यामुळे भिंतीवर, मंदिराच्या कळसावर सर्वत्र शेवाळे साठलेले दिसते. इथल्या सर्व मंदिरांची शांत चित्ताने दर्शनं घेत मी हळूहळू पायऱ्या चढत पुन्हा वर्षा रस्त्याला आलो आणि अमरकंटकच्या दिशेने चालू लागलो. मुखाने नर्मदा मातेचे नामस्मरण सुरूच होते, परंतु या टप्प्यामध्ये ती भूमिगत वाहत असल्यामुळे तिचे दर्शन मात्र होत नव्हते. आजूबाजूचे घनदाट अरण्य पाहत चालताना अमरकंटक कधी आले ते कळलेच नाही. नर्मदे हर, नर्मदे हर.